नमस्कार. आजचा किस्सा आहे यावर्षीच्या स्नोफॉलचा. लहानपणापासून मी फक्त मूव्हीजमध्येच पाहिलेला आहे स्नोफॉल. तेव्हा खरंच वाटायचं की अरे यार, मला पण हे सगळं बघायचं आहे, मला पण स्नोमध्ये खेळायचं आहे. पण तेव्हा वाटलं नव्हतं की माझी ही इच्छा कधी पूर्ण होईल. पण जपानला येऊन माझी ती इच्छा देखील पूर्ण झाली. मागच्या वर्षी टोकियोमध्ये फारसा काही स्नोफॉल झाला नव्हता, अगदी किरकोळच झालेला. आणि मी मुळात ऑफिसमध्ये असल्यामुळे मला जाणवलं देखील नाही स्नोफॉल. पण ह्या वर्षी छान स्नोफॉल झाला आणि मी तो मनसोक्त एन्जॉय केला. तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओजवरून कळतच असेल. माझा पहिला अनुभव होता स्नोफॉलचा. मी ऑफिसमधून घरी आले, बॅग ठेवली आणि तडक माझ्या मैत्रिणीसोबत खेळायला गेले स्नोमध्ये. आम्ही खूप मजा केली आणि मनसोक्त खेळून झाल्यानंतरच मग वरती घरी आलो. पण ही जपानने दिलेली मला स्नोफॉलची आठवण माझ्या कायम लक्षात राहील.